सत्य प्रकाश आधार मामलपास दीन जाणे जाणे हिता सत्वाचार त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भानमध्ये किंवा जीव तसे समाधीचा प्रकार. ज्याने तत्वमसी महावाक्याचं श्रवण करून ज्याला मी ब्रह्म आहे असं संशय आणि विपर्य रहित ज्ञान झालेलं आहे, अशा पुरुषाचं ज्ञानोत्तर जीवन कसं असतं किंवा कसं असावं, म्हणजे जीवनमुक्त पुरुषाची जी जीवन पद्धती आहे देहांतापर्यंत, तिच्याविषयी शास्त्राने काही अंकुश ठेवला आहे का, किंवा त्याला कोणत्याही प्रकाराने विधी किंवा निषेधाविषयी काही प्रतिपादन केलंय का, याचा जर विचार केला श्रुतीच्या उपनिषदांच्या आधाराने, तर वेद त्याला कोणत्याही प्रकारचं विधान करत नाही. तो वेदाच्या विधी विधानाचा विषय नाही. त्याला वेद इदम मा करू, हे तू करू नकोस, इदम करू, तू हे कर, असं त्याला काही सांगत नाही. त्यामुळं तो विधी निषेधाच्या चौकटीतून पूर्णपणे सुटलेला असतो. अशा वेळेला हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत बऱ्याच दार्शनिकांना सहन होत नाही, कारण ते जीवनमुक्ती मुळी जीवनमुक्ती मानतच नाही. त्यांच्या मुक्तीचं स्वरूप वेगवेगळं आहे, उपासकाचं, कर्मठाचं, किंवा यामध्ये असणारे नैयायिक, सांख्य, या सर्वांचा मोक्षाचं स्वरूप सर्वांनी वेगवेगळं मानलेलं आहे. त्याच्यात निर्विशेष अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, आणि त्या मोक्षामध्ये देह आहे तोपर्यंत जीवनमुक्त असं त्याला म्हणतात, देहपातानंतर विदेह कैवल्य असं म्हणतात. तर या स्वरूपाच्या मुक्तीला बाकीचे लोक मान्यता देत नाही. ज्ञानोत्तर जीवनातही त्याचा व्यवहार जो आहे तो प्रवृत्ती प्रधान असावा की निवृत्ती प्रधान असावा याविषयी वेद काहीच सांगत नाही. परंतु वेदाचंच अध्ययन करून आपल्या स्वबुद्धीला म्हणजे प्राधान्य देऊन आपल्या मनानेच लोकांनी वेदाचा आशय काढला आणि तो वेदाचं म्हणणं आहे असं आरोपित केला. आणि एक जो त्रयस्थ आता या ठिकाणी बोलतो, तर त्याचं म्हणणं असे की ज्ञानवानाचा व्यवहार हा प्रवृत्ती प्रधान नसून तो निवृत्ती प्रधानच असला पाहिजे. कारण त्याला जेव्हा ज्ञान होण्याच्या पूर्वी अगोदर दोष दर्शनाने वैराग्य झालं होतं. आता तर काय झाले, त्याला दोष दर्शन अधिक जगन्मिथ्यात्व, यामुळे ते वैराग्य अधिकच तीव्रतम स्वरूपाचं झालं. त्यामुळं असा पुरुष जो आहे तो संसारापासून पूर्णपणे उपराम पाहून निवृत्ती लक्षणात्मक धर्मच तो जीवनामध्ये आपल्या अनुष्ठानात आणील आणि त्यामध्ये निर्विकल्प समाधीचाच अभ्यास करेल. अनावृत्त झालेला, निरावरण झालेला किंवा आवरणरहित झालेला जो पुरुष, तो विक्षेप सहन करणार नाही. विक्षेपरहित जीवन जगणं हेच त्याला आवडेल, किंबहुना वेदाचं हेच तात्पर्य आहे. म्हणून त्याने ज्ञानोत्तर जीवनामध्ये निवृत्ती लक्षण असाच धर्म त्यांनी जगला पाहिजे. थोडक्यात निर्विकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे. आता त्या समाधीचा अभ्यास कसा करावा तर याविषयी सांगतात. समाधीचा प्रकार. यम, अष्टांग योगाचा जो समाधी आहे तो त्यांनी करावा असं त्याचं म्हणणं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि सविकल्प समाधी या अष्टांगाने निर्विकल्प समाधी होतो. हे अष्टांग सांगितलं आणि त्या अष्टांगाच्या द्वारा त्याला निर्विकल्प समाधी त्याने करावा, त्याचा अभ्यास करावा.
आता यम कोणते ते सांगतात. आपण काय याचं प्रत्येकाचं विशेष चिंतन करणार नाही. कारण सांगितलं की पातंजल योगसूत्र म्हणून छोटासा ग्रंथ आहे, योगशास्त्राचा प्रकरण ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या एका दर्शनाचं संपूर्ण चिंतन होईल. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल किंवा कोणी महापुरुष आले तर याचं चिंतन करा. आणि नाही झालं तर घरी पण त्याचं जर केलं तर पुष्कळ त्याच्यात प्रवेश होऊ शकतो. सूत्र पण सोपी आहेत त्याच्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये समजून घ्यायला काही नाही. योगसूत्रामध्ये करायचंय का समजायचंय जास्त, फक्त अनुष्ठान पद्धती कशी एवढीच कळून घ्यायची, बाकी करायचं असतं. यज्ञयागामध्ये जास्त कळायचंय का जास्त करायचंय, करायचं. आणि उपासनेमध्ये जास्त कळून घ्यायचे का जास्त करायचे, सगळ्यांमध्ये करायचंच आहे. जास्त अनुष्ठान करावं लागतं त्याच्यामध्ये. आणि ज्ञानामध्ये काय आहे, काही करायचं नाही, फक्त समजून घ्यायचे. तत्वज्ञानामध्ये फक्त वस्तू जशी आहे तशी समजून घ्यायची. तेव्हा हा जो प्रकार आहे निर्विकल्प समाधीचा, हा करायचा आहे का कळायचा आहे? हा करायचा आहे, पण कसं करायचा हे कळून घ्यायचं एवढंच याचं. तर त्याचा विश्लेषण आहे त्या योगसूत्रामध्ये. आणि ते पण सगळ्या ठिकाणी आपल्याला त्याला परंपरेचं ज्ञान पाहिजे. याच्यातून साधारणतः योग दर्शन काय म्हणतं एवढं आपल्या लक्षात येतं. आणि परंपरेच्या विद्वानाकडून शिकलं तर त्याची खरी अनुष्ठान पद्धती आपण करू शकतो. तर या ठिकाणी समाधीचा प्रकार सांगतात. समाधीचे 8 अंग आहेत, त्याच्यापैकी यम, त्या यमाची 5 अंग आहे आणि नियमाची 5 अंग आहे. ती कोणकोणती ते सांगतात. जर प्रत्येकाचं चिंतन केलं तर भरपूर वेळ त्याच्यामध्ये लागेल. तर साधारणपणे आपण हे फक्त वाचन करू. यम, अहिंसा, सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणं. ब्रह्मचर्य, हे एक ब्रह्मचर्य आश्रमातलं ब्रह्मचर्य आणि गृहस्थ आश्रमातलं ब्रह्मचर्य असं 2 प्रकाराने सांगितलेलं आहे. आणि अपरिग्रह म्हणजे कोणत्याही पदार्थाचा संग्रह न करणं, साठवण न करणं, याला अपरिग्रह. हे 5 यम. आणि नियम, शौच म्हणजे पवित्रता, आत पवित्रता आणि बाहेर पवित्रता दोन्ही, अंत बही. संतोष म्हणजे सुख, समाधान, आनंद. तप, शरीर, मन, वाणी यांचं 3 प्रकारचं तप गीतेमध्ये सांगितलं. स्वाध्याय म्हणजे आपल्या वेदाचं अध्ययन करणं. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीची स्थापना करणं, त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. हे 5 नियम. आसन, आसनाचे प्रकार अनंत आहेत. त्यात सिंहासन, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन ही 4 आसने प्रधान आहे. अध्यात्मामध्ये ह्या 4 आसनांना विशेष महत्व आहे. तशी जरी 84 किंवा अनेक आसनं असली तरी ही 4 काही आरोग्यासाठी आहेत, काही चित्ताच्या एकाग्रतेसाठी, काही भगवत प्राप्तीसाठी उपयोगाची. त्याच्यापैकी ही आसनं महत्वाची 4. त्यातही सिद्धासन अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याचे लक्षण असे की आता सिद्धासनाचं लक्षण सांगतात की वामपादाची टाच गुद शिश्नाच्या संधीमध्ये दाबून दक्षिण पादाची टाच शिश्नाच्या ऊर्ध्वभागी दाबावी आणि भ्रुकुटीमध्ये, भ्रुकुटी म्हणजे 2 भोवयाचा मध्यभाग, त्याला भ्रुकुटी म्हणतात. हे भ्रुकुटीमध्ये दृष्टी ठेवून स्थाणूप्रमाणे शरीराची सरळ आणि निश्चळ स्थिती करावी. अशा स्थितीत सिद्धासन म्हणतात. आसनापैकी कित्येक आसने रोगनाशक आहेत, कित्येक समाधीची साधक आहेत. सिद्धासनासत वज्रासन, मुक्तासन, गुप्तासन अशी नावे आहेत. प्राणायाम, प्राणायाम अनेक प्रकारचा आहे. त्याचे सामान्य लक्षण असे की डाव्या नाकपुडीतील इडा नाडीने वायू पूर्ण करावा म्हणजे आत ओढून घ्यावा, त्यास पूरक म्हणतात. सुषुम्ना नाडीने तो दाबून धरावा, त्यास कुंभक म्हणतात. उजव्या नाकपुडीने सोडावा, त्यास रेचक म्हणतात. पूरक, कुंभक आणि रेचक या तिघास प्राणायाम म्हणतात. त्यात पुन्हा अगर्भ आणि सगर्भ असे 2 प्रकार आहेत. प्रणवोच्चार रहित प्राणायाम तो अगर्भ आणि प्रणवोच्चार सहित तो सगर्भ म्हणावा. प्रत्याहार, विषयापासून सर्व इंद्रियांच्या निरोधास प्रत्याहार म्हणतात. म्हणजे विषयाकडे जे इंद्रिय जातात प्रत्येक वेळेला विषयापासून इंद्रियांना खेचून आणणं, याला म्हणतात प्रत्याहार. माऊलीने लिहिलं, ये घालोनी प्रत्याहारा हाती ओपी, म्हणजे प्रत्याहाराला ती इंद्रिय विकलेली आहेत. म्हणजे ती इंद्रिय विषयाकडे गेली की प्रत्येक वेळेला निषिद्ध विषयापासून त्यांना आटोपून घेणं, त्यांना संयमित करणं, याला प्रत्याहार असं म्हणतात. थोडक्यात इंद्रियांचा विषयापासून निरोध याला प्रत्याहार म्हणतात. धारणा, अंतरायरहित अद्वितीय वस्तूच्या ठिकाणी अंतःकरणाच्या स्थितीस धारणा म्हणतात. अंतराय म्हणजे त्याच्यामध्ये काही व्यवधान नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही प्रतिबंध नाही. म्हणजे प्रत्येक वृत्ती जी अंतःकरणाची ती परमात्म्याला किंवा आपल्या आत्मस्वरूपाला किंवा आपल्या इष्टदेवतेला किंवा आपल्या प्रत्येक आत्म्याला विषय करते, त्याच्यामध्ये त्यालाच विषय करते.
अंतरायरहित अद्वितीय वस्तूच्या ठिकाणी, अद्वितीय म्हणजे ब्रह्म अद्वितीय, ज्याच्या ठिकाणी दुसरा कोणता पदार्थ नाही, केवळ त्या अद्वितीय असणाऱ्या ब्रह्मवस्तूलाच वस्तूच्या ठिकाणी अंतकरणाची स्थिती म्हणजे अंतकरण स्थिर करण्याचा केलेला प्रयत्न त्याला धारणा म्हणतात. आणि अंतरायरहित अंतकरणाच्या प्रवाहास ध्यान म्हणतात. धारणेमध्ये प्रयत्न अधिक आहे आणि ध्यानामध्ये कोणताही अंतराय न येता अंतकरणाचा प्रवाह आपोआप केवळ प्रत्येक वेळेला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीच व्हायला लागतो. म्हणजे बाकीचे जे प्रतिबंध आहे, अगोदर अंतराय येत होते आणि ते प्रयत्न करावे लागत होते, आता प्रयत्न न करता देखील अंतकरणाची वृत्ती जी आहे तर ती किंवा अत्यल्प प्रयत्नाने तिचा अंतकरण वृत्तीचा प्रवाह आपल्या ध्येय पदार्थाच्या दृष्टीनेच प्रवाहित होतो. म्हणजे ध्येय पदार्थाच्याच आकाराची वृत्ती सारखी होऊ लागते, त्याला कोणताही प्रतिबंध नाही, म्हणजे दुसऱ्या आकाराची न होता. समाधी उत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम तो समाधी. अगोदर उत्थान संस्कार असतात म्हणजे पुन्हा पुन्हा वृत्ती दुसऱ्या आकाराची होता. आता उत्थान संस्कार जो तिरस्कार झाला म्हणजे उत्थान संस्कार होतच नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा पूर्वी वृत्ती ज्या पदार्थांचं आपल्याला ज्ञान आहे ते नंतर ते पदार्थ समोर नसले तरी त्याचा संस्कार आहे, त्या संस्काराने त्या पदार्थांचं जरी ध्यानाला बसलं तरी स्मरण होतं. आता ते स्मरण होत नाही, म्हणून उत्थान संस्काराचा पूर्णपणे तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली. म्हणजे निरोध संस्कार म्हणजे चित्तवृत्तीमध्ये कोणत्याच आकाराची होत नाही, म्हणजे एक वृत्ती निघून गेली की सांगितलं आपण दुसरी वृत्ती आली नाही, असा जो वृत्ती संधिकाल आहे त्या वृत्ती संधिकालाला म्हणायचं की निरोध संस्कार. आणि त्या निरोध संस्काराची प्रगटता झाली म्हणजे अंतकरणाचा एकाग्रता रूप जो परिणाम, म्हणजे आता अंतकरण एकाग्र म्हणजे केवळ आपल्या स्वरूपाकार राहणं, याला म्हणतात समाधी. समाधीत सविकल्प आणि निर्विकल्प असे दोन प्रकार आहेत. समाधी पुन्हा दोन प्रकारचा, सविकल्प आणि निर्विकल्प. सविकल्प कशाला म्हणतात तर ज्ञाता ज्ञान नेहरूप त्रिपुटीच्या भानासहित अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी जी अंतकरणाची स्थिती तो सविकल्प समाधी. याच्यामध्ये मी ध्यान करणार आहे, मी ब्रह्माचं ध्यान करीत आहे, म्हणजे ध्याता आणि मध्ये ध्यान आहे, तर ध्याता ध्यान आणि ध्येय या त्रिपुटी सहित जी अंतकरणाची एकाग्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिती तर तिला काय म्हणतात सविकल्प समाधी. सविकल्प का म्हणतात तर त्रिपुटीचं भान आहे म्हणून. त्या सविकल्प समाधीचे पुन्हा दोन प्रकार, त्यातही शब्दानुविद्ध आणि शब्द अननुविद्ध असे दोन प्रकार आहेत. एक आहे शब्दानुविद्ध आणि शब्द अननुविद्ध. तर त्या सांगतात मी ब्रह्म आहे या शब्दाने अनुविद्ध म्हणजे सहित तो शब्दानुविद्ध. शब्दानुविद्ध म्हणजे आपल्या समोर काय मी ब्रह्म आहे असा शब्दाचा संबंध आहे ना तिच्यामध्ये, म्हणून त्याला म्हणतात शब्दानुविद्ध सविकल्प समाधी. मी ब्रह्म आहे या विचारासहित ती असल्यामुळे. आणि शब्दरहित व अननुविद्ध म्हणा, ज्याच्यामध्ये मी ब्रह्म आहे असं ब्रह्म शब्दाला घेतलं नाही आणि अंतकरणाची वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी अनिर्वाच्य रीतीनं राहिलेली आहे, तर तिला म्हणतात शब्द अननुविद्ध. त्रिपुटीचे भानरहित अखंड ब्रह्माकार अंतकरण वृत्तीची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणा. आणि ज्याच्यामध्ये त्रिपुटीचं भान नाही, अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय देशकाल वस्तू परिच्छेद कोणताही नाही अशा प्रकारचे अखंड झालेली, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा पदार्थच नाही, म्हणजे व्यापक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी झालेली आणि त्याच्यामध्ये त्रिपुटीचं ध्याता ध्यान आणि ध्येय याचं भान नाही, अशा प्रकारची अंतकरण वृत्तीची जी स्थिती तो निर्विकल्प समाधी म्हणावा. सविकल्प समाधी साधन आहे आणि निर्विकल्प समाधी त्याचे फल आहे. सविकल्प समाधीतूनच निर्विकल्प समाधी होते, म्हणून सविकल्प समाधीला साधन आणि निर्विकल्प समाधीला साध्य असं म्हटलेलं आहे किंवा फल प्रयोजन असं म्हटलेलं आहे. सविकल्प समाधीत त्रिपुटीरूपी द्वैत जरी प्रतीत होते तरी मृत्तिका विकाराला मृत्तिका जाणून मृत्तिका विकार घटादी प्रतीत होत असतानाही मृत्तिका रूपच प्रतीती होते, त्याप्रमाणे ते द्वैत ब्रह्मरूपच प्रतीत होते. आता ही जी सविकल्प समाधी हिच्यामध्ये जरी ध्याता ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी असली तरी सुद्धा जसं मृत्तिकेचा विकार आहे घट, तरी जो जाणता आहे त्याला जरी घट दिसत असला तरी तो मृत्तिका रूपच आहे, त्याप्रमाणे ही त्रिपुटी दिसत असली तरी त्रिपुटी ब्रह्मरूपच आहे हे भान त्याला सविकल्प समाधीमध्ये असतं. निर्विकल्प समाधीतही ते द्वैत असतेच, परंतु पाण्यातील मिठाप्रमाणे त्याची कोणत्याही रीतीने प्रतीती होत नाही. आता निर्विकल्प समाधीमध्ये द्वैत नाहीत, कारण अंतकरणाची वृत्ती सारखी ब्रह्माकारच होत असते ना, अखंड ब्रह्माकार वृत्ती होत असते, म्हणजे वृत्तीचा प्रवाह चालू असतो, द्वैत असतं, परंतु असूनही ते नसल्यासारखंच आहे, कारण त्याला त्या द्वैताचं
भान नसतं, त्रिपुटीचं भान नसतं, ती निर्विकल्प समाधी. आता सुषुप्ती आणि निर्विकल्प समाधी यात भेद आहे. मग सुषुप्तीमध्ये त्रिपुटीचं भान नाही आणि समाधीमध्ये त्रिपुटीचं भान नाही, तेव्हा त्या दोन्ही अवस्थेमध्ये काय भेद आहे ते सांगतात. सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो आणि निर्विकल्प समाधीत ब्रह्माकार वृत्ती असतेच, परंतु तिचे भान होत नाही. सुषुप्तीमध्ये वृत्ती कारणात लीन झालेली असल्यामुळे ती ब्रह्माकार होऊ शकत नाही आणि निर्विकल्प आपलं समाधीमध्ये वृत्ती ब्रह्माकार असते. हा त्याच्यातला फरक आहे. म्हणजे त्या ठिकाणी द्वैत नसतं असं नाही, पण द्वैताचं भान नाही. भान होईल तर तो सविकल्प समाधी झाला. आता जर या ठिकाणी त्रिपुटी आहे आणि त्याचं भान होईल आणि अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहील तरी सुद्धा तो सविकल्प समाधी झाला. म्हणून सविकल्प समाधीपेक्षा निर्विकल्प समाधीचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये त्रिपुटीचं भान होत नाही. म्हणून आणि जर भान झालं तर त्याला सविकल्प समाधी असं म्हणायचं. निर्विकल्प समाधी अद्वैत भावनारूप आणि अद्वैतावस्थानरूप, इथं अद्वैतास्थानरूप आहे, तर अद्वैतावस्थानरूप व पाहिजे मध्ये अद्वैतावस्थानरूप असा दोन प्रकारचा आहे. काल झालं होतं काही वाचून? मग काय सांगायचं ना, काल वाचून झालं आपलं. निर्विकल्प समाधी अद्वैत भावनारूप आणि अद्वैतावस्थानरूप असा दोन प्रकारचा आहे. त्याच्यात पुन्हा एक अद्वैत भावना आणि अद्वैत अवस्था असा निर्विकल्प समाधी दोन प्रकारचा. कसा? अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो तो अद्वैत भावनारूप. आणि अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्तीही शांत होते, म्हणून वृत्तीरहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. आता अद्वैत ब्रह्माकार अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित, म्हणजे अद्वैत ब्रह्माकार वृत्ती होते पण तिचं अज्ञान आहे, म्हणजे तिचं भान नाही. म्हणजे भावना तर करतो पण करता करता त्या त्रिपुटीचं भान त्याच्या ठिकाणी राहत नाही, तिला म्हणायचं अद्वैत भावनारूप समाधी. पण तो कसा असतो? अंतकरणाच्या ज्या वृत्ती आहे ते अज्ञात वृत्ती, म्हणजे अंतकरणाची वृत्ती होते, ब्रह्माकार होते, पण त्या वृत्तीच्या संबंधाने काय असतं? अज्ञान. आता वृत्ती ब्रह्माकार होत आहे असं त्याला भान नसतं, म्हणजे अंतकरणाच्या अज्ञात वृत्तीसहित असतो, त्याला म्हणायचं अद्वैत भावनारूप निर्विकल्प समाधी. आणि अद्वैत भावनारूप समाधीचा अभ्यास दृढ झाला असता ब्रह्माकार वृत्ती ही शांत होते. आणि ही अद्वैत भावनारूप समाधी ही जर अधिक प्रगल्भ झाली, अधिक गंभीर झाली तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतात की अद्वैत अवस्थाना रूप समाधी. त्याच्यामध्ये अज्ञात वृत्तीचाही काय होतो? अभाव होतो. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. असं मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारोनी तेथे. म्हणजे वृत्ती निर्वृत्तिक अवस्था होते. तिथं निर्वृत्तिक अवस्था नाही, अज्ञात वृत्ती सहित आहे, आणि इथं काय? वृत्ती रहित आहे. म्हणून वृत्ती रहितास अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी म्हणतात. जसा तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब टाकता तो लोखंडात प्रवेश करतो, त्याप्रमाणे अद्वैत भावनारूप समाधीच्या दृढ अभ्यासाने अत्यंत प्रकाशमान ब्रह्माच्या ठिकाणी वृत्तीचा लय होतो. उदाहरण दिले त्यांनी, लोखंडाच्या तापलेल्या लोखंडावर जर पाण्याचा थेंब टाकला की तो जातो, तशी वृत्ती ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तत्काल नाहीशी होते, म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी वेगळेपणाने राहत नाही, तिचा लय होतो. म्हणून अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी मुख्य फलरूप आहे आणि अद्वैत भावनारूप समाधी त्याचे साधन आहे. पाठीमागे सांगितले की सविकल्प साधन आणि निर्विकल्प हे त्याचं साध्य आहे किंवा फल आहे. आता सांगतात की निर्विकल्प समाधीमध्ये अद्वैत भावनारूप समाधी हे साधन आहे आणि अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधी हे त्याचं फल आहे किंवा साध्य आहे. अद्वैत अवस्थानरूप निर्विकल्प समाधीचा आणि सुषुप्तीचा इतका भेद आहे की सुषुप्तीतील आनंद अज्ञानाने आवृत्त असून वृत्तीचा लय अज्ञानात होतो आणि अद्वैत अवस्थानरूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचे भान आणि वृत्तीचा स्वप्रकाश ब्रह्मामध्ये लय होतो. आता सुषुप्ती आणि पुन्हा ही अद्वैत अवस्थानरूप समाधी ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर सुषुप्तीमध्ये आपण जागृत अवस्थेला आलो म्हणतो, इतका वेळ मी काही जाणत नव्हतो आणि आनंदाने झोपलो होतो, याचा अर्थ त्या ठिकाणी आनंद आहे. आहे. तर यामध्ये सुषुप्तीमध्ये काय आहे की अज्ञानाने आवृत्त झालेला आनंद असतो.
आनंद आहे, पण तो अज्ञानाने आवृत्त आच्छादित आनंद आहे, अज्ञानाच्छादित आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो वृत्ती आहे ती वृत्ती आपल्या कारण अज्ञानामध्ये लीन झालेली आहे. आणि अद्वैत अवस्थान रूप समाधीमध्ये निरावरण ब्रह्मानंदाचं भान आहे, म्हणजे आवरण रहित असणारं जे आनंद स्वरूप ब्रह्म त्याचं भान आहे. आणि त्या ठिकाणी वृत्ती ही अद्वैत अधिष्ठान ब्रह्मामध्ये लीन झालेली आहे. एकामध्ये वृत्ती कारणात लीन झालेली असते आणि एकामध्ये वृत्ती ही अधिष्ठानात लीन झालेली असते. एकामध्ये वृत्ती अज्ञानाने आच्छादित असते आणि एकामध्ये वृत्ती अनावृत्त असते, म्हणजे तिला अज्ञानाने आवृत्त झालेली नसते. असा दोन्हीमध्ये भेद आहे. सुषुप्तिवान आणि अद्वैत अवस्थावान रूप समाधीवान हे दोघेही पाहणारास निश्चल दिसतात, परंतु सांगितल्याप्रमाणे त्यात भेद आहे. वरून पाहिलं तर दोन्ही सारखे दिसतात, पण त्याच्यामध्ये मात्र भेद आहे. आता निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांची निवृत्तीचा उपाय. आता निर्विकल्प समाधी प्राप्त करायचं ठरलं, याचा आग्रह आहे त्रयस्थाचा, की ज्ञानोत्तर त्या पुरुषाने निर्विकल्प समाधी केलीच पाहिजे असं काही लोक म्हणतात. आणि तत्वज्ञ ज्याला तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये जर आपण उपनिषदामध्ये वगैरे कुठं पाहिलं किंवा वेदांमध्ये कुठेही त्याने हा निर्विकल्प समाधीचा केलाच पाहिजे असं कोणी आग्रह धरलेला दिसत नाही. पण उत्तरवर्ती आचार्यांनी, जसं आता आपण शंकरानंदी पाहतो, जीवनमुक्ती विवेक, योग वासिष्ठ ह्या ग्रंथामध्ये आग्रह धरलाय निर्विकल्प समाधी त्यांनी केलाच पाहिजे असा आग्रह धरलाय. आता पुढच्या वर्षी आहे ना आपलं पंचदशी आणि ते शंकरानंदी चाललं की सकाळचं वाटेल की निर्विकल्प समाधीची गरज नाही आणि दुपारी वाटेल की निर्विकल्प समाधी केल्याशिवाय पर्याय नाही. मग आता त्याच्यातून काय निष्पन्न होईल? काही निष्पन्न झालं तरी चालेल, ऐक नाही. त्याच्यामध्ये काही तत्वज्ञान दृढ होईल सकाळचं आणि दुपारी म्हणून श्वासनक्षयाचा अभ्यास होईल. सगळ्यांनी झालं तर चांगलंच आहे. आणि कोणतंही एक झालं, समजा तत्वज्ञानाचा निश्चय झाला आणि तुम्ही म्हणून श्वासनक्षयाला जास्त प्राधान्य दिलं नाही निर्विकल्प समाधीला, तर काय होईल? जीवनमुक्त तर व्हालच, ऐक नाही. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळणार नाही. आणि समजा दुपारच्याला महत्त्व जर वाटलं तर तत्वज्ञान नसलं झालं तरी म्हणून श्वासनक्षय झालेला पुरुष हा तत्वज्ञानाचा खरा अधिकारी, त्यामुळे अधिकारी व्हाल. आणि झालेलं असलं तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगाल, ऐक नाही. मग कोणत्याही रीतीनं दोन्ही हातात लाडू, ऐक नाही. इकडून नाही घेता आला तर इकडून. आणि समजा दोन्ही हातातले लाडू जर आपण नाही घेतले तर काय होईल? उपाशी राहावं लागेल. आता निर्विकल्प समाधी करावा असाच आग्रह आहे त्यांचा. तर निर्विकल्प समाधीचा अभ्यास करायचा म्हटल्यावर त्याला विघ्न कोणकोणते ते विघ्न सांगतात. सगळ्या वेदांत ग्रंथामध्ये याचं चिंतन केलेले आहे बऱ्याच ठिकाणी. तर निर्विकल्प समाधीची विघ्ने व त्यांचे निवृत्तीचा उपाय. निर्विकल्प समाधी सिद्ध होण्याच्या पूर्वी लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद अशी 4 विघ्ने होतात. त्यांचा त्याग करण्याकरिता त्यांची स्वरूपे सांगतो. आता हे निर्विकल्प समाधीचा अभ्यास करण्यासाठी ही 4 विघ्ने आहेत. परंतु त्या निर्विकल्प समाधीचा अभ्यास करायचा की नाही किंवा आपल्याला किती जिज्ञासा आहे हे जाऊ द्या, परंतु आपण पाठ ऐकताना तर ही निश्चित 4 विघ्ने आहेत. तेव्हा हे 4 विघ्न पाठापुरती जरी ही 4 विघ्न झाली तरी आपल्याला निर्विकल्प समाधीचा, आपल्याला निर्विकल्प समाधीचं लागत नाही असं नाही. ऐकतानाच निरूपणी सद्वृत्ती होते, ऐक नाही. तो समाधी आपल्याला इथंच राहतो. फक्त काय होतं त्याच्यामध्ये वृत्ती अज्ञानात लीन होते आणि तो आनंद पण येतो, पण तो आनंद अज्ञानाने आच्छादित असतो. म्हणून त्या अवस्थेला निर्विकल्प समाधीला आपलं नाव काय येतं? सुषुप्ती असं नाव येतं, आहे की नाही. त्या नाव काय येतं? झोप असं नाव येतं, आहे की नाही. तर तशी आपल्याला आहेच आहे ती. तर त्याच्यामध्ये ही 4 विघ्न जी आहेत, तर या 4 विघ्न कोणती ते सांगतात. नाथ महाराजांनी भागवतामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. लय हे पहिलं विघ्न. आळसाने किंवा झोपेमुळे वृत्तीचा जो अभाव होतो तो लय. त्यात ब्रह्मानंदाचे भान होत नाही, म्हणून योग्याने सावध राहावे. त्या सावध राहण्यास चित्त संबोधन म्हणतात. लये संबोधये चित्तम अशी गौडपाद कारिका आहे. तर मला वाटतं कधी सांगितलं असेल, यांनी लिहिलं, जो श्रोता आहे त्या श्रोत्याला सर्वात जीवनामध्ये 2 घातक वृत्ती आहे की ज्याच्यामुळं त्याच्या जीवनात फार मोठी नुकसान होते. आणि ती आहे, त्या 2 घातक वृत्ती आहे म्हणजे 2 अवस्था आहेत. त्या अवस्था म्हणजे त्याला आलेली सुषुप्ती आणि समाधी. समाधीमध्ये वृत्तीचा निरोध असतो, वृत्ती कोणत्याच आकाराची होत नाही. आणि इथं श्रवणामध्ये वृत्ती ब्रह्माकार करावी लागते.
मग जर मनुष्य झोपला तर त्याची वृत्ती कधीतरी ब्रह्माकार होईल का? म्हणजे सुषुप्तीतली अवस्था ब्रह्मज्ञानाला काहीच, ब्रह्मज्ञानाला अनुपयोगी अशा या दोन अवस्था आहेत किंवा त्याच्या विरोधी अशा अवस्था आहे. कोणती? सुषुप्ती. सुषुप्ती अवस्थेमध्ये तुम्हाला किती जरी तुम्ही झोपले आणि किती श्रवण जरी असला, आता नवीन एक त्याला काय म्हणतो, मनोविज्ञानाने संशोधन केले की लहान मुलं जे असतात तर ते लहान मुलं पाठे साखर झोपेत असतात, पण त्यांच्याजवळ जर आपण काकडा म्हटलं किंवा कोणते चांगले विचार मोठ्याने जर आपण ते ध्वनी केले तर त्याचे सूक्ष्म संस्कार त्यांच्यावर होतात, असं त्यांचं संशोधन आहे. म्हणून आपल्या त्या खोलीमध्ये रामकृष्ण हरी किंवा पाटे ते जे काही टेप वगैरे लावले, जरी आपण झोपलो तरी त्यावेळेला कारण आपण काय मानलेले, समाधी किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये वृत्ती मानली की नाही, सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे. याचा अर्थ वृत्ती आहे ना, याचा अर्थ ती वृत्ती आता कशी आहे, निर्विक्षिप्त वृत्ती, त्याच्यामुळे तिच्यावर काही संस्कार होतात असं आधुनिक मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. पण ते असू द्या, काही जसं असेल तर, नाही तर तसं आहे म्हणून त्यामुळेच आम्ही सगळे टेपच ऐकतो आणि असंही म्हणण्याचं काही कारण नाही. कारण जागृत अवस्थेमध्ये आपल्या ठिकाणी सजगता, सावधानता अधिक असते, दक्षता, तत्परता अधिक असते, त्यामुळे तो विचार काही विशेष महत्त्वाचा नाही. पण आपण जर पाहिलं तर ज्याच्यामध्ये वृत्ती आपल्या कारणामध्ये लीन होऊन गेली, अशा अवस्थेमध्ये आपली वृत्ती कधी ब्रह्माकार होईल का? जर किती श्रवण केलं तर. म्हणजे लय अवस्था म्हणजे झोपेची अवस्था जी ती ब्रह्मज्ञानाला अनुपयोगी, वृत्ती ब्रह्माकार होऊ शकत नाही. तसंच समाधीची अवस्था हाही या ठिकाणी ब्रह्मज्ञान श्रवणामध्ये मोठा प्रतिबंध आहे. एखादा मनुष्य ऐकता ऐकता जर त्याला समाधी लागली तर पुढचं जे चिंतन आहे ते त्याला होईल का? पुढचं चिंतन होणार नाही. याच्यामध्ये वृत्ती ज्या वेळेला जे वाक्य आहे त्या वाक्याचा समन्वयपूर्वक अर्थाकार होते आणि पुढचा आणि मागच्या वाक्याचा संदर्भ ग्रहण करीत चालली पाहिजे. नाही तर त्या एकाच्या मध्ये त्याला पुढे सांगणार आहे तो एक रसास्वाद म्हणून दोष आहे, तर तो दोष सुद्धा चालत नाही. म्हणून या ठिकाणी आळस चालत नाही किंवा जाड्य, आळस, ज्याला आळसची वृत्ती असली किंवा ग्लानी आलेली असते, आपण डोळे तारवटून पाहत असतो आणि ते कानावूनचे शब्द पण जात असतात, पण वृत्तीच्या शब्दाच्या आकाराची होते का? जर त्याला झोप घेणाऱ्या माणसाला लगेच विचारलं सांगा पुढचं, तो काय काय म्हणजे याचा अर्थ वृत्ती त्याच्या आकाराची झाली नव्हती. म्हणजे आळस पण चालत नाही त्याला आणि झोप पण चालत नाही, समाधी पण चालत नाही. म्हणून श्रवणामध्ये समाधीची अवस्था उपयोगाची नाही. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे पाठामध्ये आहे ना, माणसं झोपू नका आणि समाधी लावू नका, आणि झोपले तर कमीत कमी तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे, अशी झोप पाहिजे. म्हणजे इतकी गाढ नको जिच्यामध्ये स्वप्न, कारण का स्वप्नामध्ये पण ज्ञान होतं. तुकाराम महाराजांना गुरुजींनी स्वप्नात उपदेश केला. होऊ शकतं का नाही स्वप्नात ज्ञान? एक दोन कारण आहे, जागृती आणि स्वप्न एक असल्यामुळे जागृतीमध्ये ज्ञान होतं तर स्वप्नात का होणार नाही, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वप्नामध्ये वृत्ती आहे की नाही, आणि स्वप्नामध्ये जर तुम्हाला गुरुनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला आणि स्वप्नामध्ये तुमची अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली तरी सुद्धा तत्वज्ञान होणार, तत्वज्ञानाचं फल देखील प्राप्त होणार. म्हणून झोपलं तर कमीत कमी स्वप्न पडत असलं पाहिजे. अर्थात त्या स्वप्नात पुन्हा गुरु शिष्याच्या सत्पथाप्रमाणे चिंतन चाललं पाहिजे तर होईल, नाही तर स्वप्न पडलं आणि दुसरा अनाठाई स्वप्नाचा काय उपयोग होणार आहे? काहीच नाही. म्हणून याचा तात्पर्य काय की या ठिकाणी समाधीचं जे विघ्न आहे ते लय हे एक विघ्न आहे. आणि मग आता झोप यायला लागली तर काय करावं? तर स्वामी महाराज म्हणायचे की तोंडात मारून घ्यावं, एक डोळ्याला पाणी मारावं किंवा वक्त्याच्या तोंडाकडे सारखं पाहावं. एक अखंडानंद सरस्वतींनी असं एक साधन सांगितलंय की आणखीन एक साधन सांगितलं की देवाची प्रार्थना करावी किंवा भगवान मला झोप येऊ देऊ नको याच्यामध्ये. नाहीतर वक्त्याच्या तोंडाकडे सारखं पाहिलं आणि त्या शब्दाच्या आकाराची वृत्ती करण्याचा अभ्यास केला तर आलेली झोप सुद्धा परत जाते किंवा आलेला आळस सुद्धा निघून जातो. किंवा आपल्या शरीराच्या अधिष्ठात्री देवतांना, मनाच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रियांच्या ज्या प्रत्येक अधिष्ठात्री देवता आहेत त्यांना प्रार्थना करावी, तुम्ही मला सर्व साह्यभूत व्हा. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वान् स्वस्तनूभिर्व्यसेम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमी. ओम शांती 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 अशा प्रार्थना कराव्या. तर ते त्याच्यामध्ये साधन सांगितलेलं आहे. आणि लये संबोधयेत चित्तम. समाधीमध्ये वृत्ती कुठं? अधिष्ठानामध्ये लीन झालेली. अधिष्ठानामध्ये लीन झालेली वृत्ती म्हणजे निरुद्ध झालेली चित्ताला वृत्ती व्हायला पाहिजे ना. समाधीमध्ये जर तुमची वृत्ती कारणाच्या ठिकाणी लीन झाली असेल, आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन झाली असेल आणि तुम्ही किती तत्वमसी महावाक्य तर तो भानावरच नाही.
कारण त्याचं ऐकून घेण्यासाठी ती वृत्ती सजगता वृत्तीच्या ठिकाणी पाहिजे ना, जागृत पाहिजे ते वृत्ती, आलेल्या शब्दांचा आकार व्हायला पाहिजे, नंतर त्याचा आकार ब्रह्माकार वृत्ती व्हायला पाहिजे. वृत्ती कुठे आहे? वृत्ती हे निवृत्ती झाली, त्याला त्याच्या ठिकाणी त्याचा उपयोग नाही. म्हणून श्रवणामध्ये समाधी चालत नाही, आळस चालत नाही, ग्लानी चालत नाही आणि झोप चालत नाही, असं त्यांनी सांगितलं. अर्थात ही जी समाधीची विघ्न हीच खरी कशाची आहे? श्रवणाची पण हीच विघ्न आहेत. म्हणून ते सांगतात की त्याला एक पर्याय की सारखं त्यांनी सावध राहिलं पाहिजे. अनेक उपाय सांगितले त्यांनी. उडिया बाबांनी उपाय सांगितला की जर थोडा वेळ जाईल आपला श्रवणाचा वेळ, परंतु त्यांनी जीभ जी आहे तर दोन्ही ओठ मध्यभागी धरावी, वर टाळूला लागू नये, दाताला लागू नये, खाली टेकू नये. असं जर थोडा वेळ त्यांनी केलं तर त्याची झोप आव, कारण त्याला सारखं सावध व्हायला लागतं आणि थोड्या वेळा त्याची झोप जाते, मग तो पुन्हा सावध होतो. असा एक उपाय सांगितलेला आहे त्यांनी. लय, आळसाने किंवा झोपेमुळे वृत्तीचा जो अभाव होतो तो लय, त्यात ब्रह्मानंदाचे भान होत नाही. म्हणून योग्याने सावध राहावे. त्या सावध राहण्यास चित्त संबोधन म्हणतात. सावधान राहणं म्हणजे चित्त संबोधन, म्हणजे चित्ताला जाग करणं सारखं. चित्ताला लय संबोध चित्त, झोप यायला लागली का पुन्हा जागृती, झोप यायला लागली की पुन्हा जागृती. खूप तत्पर झालं तर मग त्याला होतं. नाहीतर ते इथे एक वारकरी आता वारले, त्यांनी 12 वर्ष भामचंद्रावरून गाथा पाठ केला होता. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही गाथा कसा पाठ केला? ते भामचंद्राचं झाड नाही का समोरचं, त्यामुळे त्याला एक मोठी दोरी टांगली आणि ती शेंडीला बांधली आणि मग त्याच्यावर मी अभ्यास केला. झोप यायला लागली का ते शेंडी ओढली जायची आणि मग मी लगेच जागा व्हायचो. नंतर ते म्हणजे झोप उडूनच गेली, मला त्याची गरजही लागली नाही. तर त्यांचा कसा उलटा गाथा पाठ होता, सुलटा पाठ होता. गेल्या वर्षी गेले ते. निर्विकल्प विक्षेप. आता दुसरं विघ्न सांगतात विक्षेप. विक्षेप म्हणजे मांजरादिकांच्या भयाने चिमण्यादी पक्षी आपल्या कोठ्यात शिरण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भय व्याकुलतेने कोठ्याचे स्थान तात्काळ दिसत नाही, म्हणून पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थ दुःखास कारण आहेत असे जाणून अद्वैतानंद भोगण्याकरिता वृत्ती प्रयत्न करते. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळे काही काल वृत्तीची स्थिरता केल्याशिवाय तात्काळ चैतन्य स्वरूपानंदाचा लाभ होत नाही. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते. त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेस विक्षेप म्हणावा. म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या दोष भावनेने योग्यांनी वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. या विक्षेपनाशाच्या प्रयत्नास शम असे म्हणतात. आता विक्षेप, जसं लयाचा उपाय काय आहे? संबोधन, म्हणजे चित्ताला जागृत ठेवणं. तसं विक्षेपाच्या निवृत्तीला उपाय काय आहे? तर शम. शम म्हणजे मनाची शांती. त्याला जे आपण समाधी षटक म्हणतो ना, त्याच्यामध्ये जर विक्षेप होत असेल तर त्या विक्षेप निवृत्तीचा उपाय शम हा सांगितलेला आहे. त्यासाठी त्यांनी असं दिलं की जर एखादा चिमण्यांचं कोठ आहे, काय त्याला काय म्हणतात, चिमण्यांचा कोठं ना, त्या कोठ्यामध्ये जर एखादं मांजर यायला लागलं तर मांजर आल्यानंतर त्यांना भीती वाटते आपल्याला ते मारेल, म्हणून ते काय करतात, बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. आणि बाहेर जाण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा त्यांना भीती वाटल्यामुळं बाहेर जाण्याचा रस्ता सापडत नाही आणि पुन्हा कुठं जातात? कोठ्यात जाऊन त्या मांजराचं भक्ष्य होतात. तसं मनुष्यात जर बहिर्मुख वृत्ती ज्याची झालेली आहे त्याची वृत्ती अंतर्मुख लवकर होत नाही. आणि अंतर्मुख वृत्ती करत असताना जेव्हा वृत्ती बहिर्मुख होते तर बहिर्मुख वृत्ती त्यांनी नियमित केली, परंतु ती वृत्ती आत्माकार करायला पाहिजे. परंतु तो आत्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्याची वृत्ती काय आत्माकार होत नाही आणि मग पुन्हा काय होतं, तो बहिर्मुख वृत्तीचं भक्ष्य होतो. अर्थात त्याला निर्विकल्प समाधी किंवा चित्ताची निरुद्ध अवस्था किंवा चित्ताची एकाग्र स्थिती करता येत नाही. त्या इतकी भीतीचं एक उदाहरण दिले स्वामी रामतीर्थांनी. श्याममृग नावाचा पक्षी असतो, तो खूप वेगाने पळतो आणि तो त्याला समोरून ज्यावेळेला तो शिकारी येताना दिसतो त्यावेळेला तो काय करतो की त्याला असं वाटतं की आता याला आपण दिसू नये, म्हणून तो काय करतो, आपली जी चोच आहे, आपली गळ्यासहित चोच ती त्या वाळूमध्ये खुपसतो. त्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही. आता त्याला कोणी पाहत नाही का, तो कोणाला पाहत नाही, तो त्याला वाटतं की आता आपण सुटलो याच्यातून. परंतु तो अगदी शिकारी येऊन त्याला पूर्णपणे पकडू शकतो, हा जरी पाहत नसला तरी. तसं याची वृत्ती जी आहे, तरी याची वृत्ती जरी अंतर्मुख झाली, आपलं याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत असली तरी ती वृत्ती काय होते, त्या वृत्तीला आलंबन जे आहे
ते अंतर्मुख वृत्ती झाल्याशिवाय तिला आत्मा आलंबन मिळत नाही. आणि वृत्ती अंतर्मुख होण्याच्या प्रयत्नामध्ये आत्मा सूक्ष्म असल्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही आणि वृत्ती अनालंब राहत नाही. असा एक मानसशास्त्राचा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. भक्तिशास्त्रामध्ये पण मानलेले आहे, वेदांत शास्त्रामध्ये पण मानलेले आहे. वृत्तीला काहीतरी आलंबन पाहिजे. म्हणजे मन हे एक प्रकारचं भूत आहे, त्याला काहीतरी काम पाहिजे. मग ते जर आत्माकार नाही झालं तर काय होईल? अर्थात अनात्माकार होईल. यालाच काय म्हणतात? विक्षेप. मग ह्या विक्षेपाच्या निवृत्तीचा उपाय काय आहे? पुन्हा पुन्हा सूक्ष्म असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करण्याचा केलेला जो अभ्यास त्याला म्हणतात शम. आणि शम हा त्याचा उपाय. तो कुठपर्यंत? अंतर्मुख झालेली वृत्ती ब्रह्माकार होईपर्यंत. तोपर्यंत काय करायचं त्याने? जरी वृत्ती बहिर्मुख व्हायला लागली, अजून त्याला तत्वज्ञान झालेलं नसलं तरी त्या पुरुषांनी ज्या बहिर्मुख वृत्ती ज्या विषयाच्या आकाराची होते त्या विषयांच्या ठिकाणी दोष दर्शनाचा अभ्यास करायचा. विषय जे आहे तर ते क्षय त्यांच्या ठिकाणी आहे, ते अनित्य आहेत, त्यांच्यामध्ये पारतंत्र्य आहेत इत्यादी दोष दूषित अशी भावना करून पुन्हा पुन्हा भावनेने वृत्ती अंतर्मुख किंवा ब्रह्माकार करण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या प्रयत्नाच्या पद्धतीला शम असं म्हणतात. आता तिसरा उपाय सांगतात कशा आहे. कशा आहे? रागादी दोषास कशाय म्हणतात. तो बाह्य आणि आभ्यंतर असा दोन प्रकारचा आहे. वर्तमान श्रीधनास धनपुत्रास बाह्य म्हणतात आणि भूत भविष्य विषय चिंतनाने मनोराज्यास आंतर म्हणतात. रागादी दोष, राग म्हणजे विषयाविषयी अंतःकरणात प्रीती. म्हणजे जरी आपण विषयांचा बाहेरून त्याग केला तर रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. काय इंद्रिया निवर्तनते, विषया विनिवर्तनते निराहारस्य देना. जर ज्याने त्या विषयांचा आहार ज्या पुरुषांनी दिला नाही इंद्रियांना तर ते विषय दूर जातात. परंतु रसवर्जम, परंतु त्या विषयाची रस म्हणजे आसक्ती किंवा राग, त्या विषयांच्या विषयीची प्रीती ही मात्र अंतःकरणात राहते. आणि ती कुठपर्यंत राहते? आत्मसाक्षात्कार होईपर्यंत. ती आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मात्र परम दृष्ट्वा, परम म्हणजे परमात्मदर्शन झालं की निवर्तते, ती निवृत्त होते. तर या ठिकाणी सांगतात कशाय. कशाय कशाला म्हणतात? तर हे जे रागादी दोष आहेत, रागादी म्हणजे राग द्वेष, याच्यामध्ये काम क्रोध हे सगळे काय आहेत? कशाय आहेत. तर ते कशाय किंवा याला थोडक्यात म्हणायचं वासना संस्कार आहे की नाही. तर हे याला कशाय असं म्हणतात. आणि ते दोन प्रकारचे, एक आहे बाह्य आणि एक आहे आभ्यंतर. बाह्य कोणते? तर वर्तमान श्री धनपुत्रास बाह्य म्हणतात. वर्तमान म्हणजे वर्तमान कालामध्ये असणारे जे स्त्री धन आणि पुत्र यांच्याविषयी अंतःकरणात असणाऱ्या ज्या वासना, तर त्याला काय म्हणायचं? बाह्य कशाय. आणि आभ्यंतर कशाय म्हणजे बाह्य विषय उपलब्ध नाही तरी सुद्धा तो मनातल्या मनात काय करतो? त्या विषयांचं चिंतन करतो. याला आभ्यंतर कशाय म्हणतात. याचं उदाहरण झालं तर याचं उदाहरण तुकाराम महाराजांनी एक अभंगच संपूर्ण लिहिलेला आहे कशायावरचा. की असा पुरुष आहे श्रवणामध्ये जरी बसला तर त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या ज्या वासना कशा आहे त्या वासना संस्कारानुरूप तो चिंतन करतो. ऐकत असला तरी सुद्धा वाक्याचा काय अभिप्राय हे वक्तुर इच्छा तात्पर्य नाही पाहत, आपली स्वइच्छा तात्पर्य, आपलं जी इच्छा आहे तर तेच त्या वाक्याचं काय हे तात्पर्य, त्यालाच ते सांगायचंय असं तो समजतो. किंवा त्याचं चिंतन चुकीच्या पद्धतीने झालं असं समजतो. याचं कारण त्याच्या अंतःकरणामध्ये असणारा कशा आहे, त्याच्या अनुरूप असेल तर तो मान्य करतो, प्रतिकूल असलं तर मान्य करत नाही. सगळ्या ठिकाणी तो आपल्या वासनेनुरूप पाहतो. याचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिले. तो कोणता अभंग आहे? मेला त्याची चरफड, ती बाई पुराणिकाची दाढी आणि रडे स्पुंदे नाक ओढी, प्रेम खरे दिशे जना आणि भिन्न अंतरी भावना. ते सांगतात की त्या बाई पुराणिकाची दाढी पाहिल्यावर तिला तिच्या बोकडाची आठवण झाली, बोकड मेला होता त्याची आठवण झाली. हा पुराणिक जेव्हा हातवारे करून मान हलित होता ते म्हणे तो पण तसाच करीत होता असं ते वाटलं. हा याला कारण काय आहे? अंतःकरणामध्ये असणारा कशा असं सांगतात. तर ते पुराणिक सांगताना दोन बोट त्यांनी वर केली का ते म्हणे हो तो अगदी असाच होता, तो त्याला पण 2 शिंगे 4 पाय, तो माझा बोकड पण असाच होता. आता याला श्रवण कधी फलीभूत होईल? कारण कशाय दोषाने युक्त आहे. ते सांगतात की द्वैत मिथ्य आहे आणि ते म्हणते त्याला 2च शिंग होती. हे चिंतन कुठं चाललंय? आभ्यंतर चिंतन चाललंय. हा आभ्यंतर कशा आहे? मनोरथ आहे असं सांगतात. भूत भविष्य काय रागादी दोषास कशाय म्हणतात. तो बाह्य आणि आभ्यंतर असा 2 प्रकारचा आहे.
वर्तमान श्रीधनपुत्रास बाह्य म्हणतात. भूत भविष्य विषय चिंतनाने मनोराज्यास अंतर म्हणतात. कषाय दोष योग्याच्या ठिकाणी संभवत नाही, कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. कषाय नावाचा दोष आहे म्हणजे ज्याच्यामध्ये वासना किंवा संस्कार राहतात, तो दोष योग्याच्या ठिकाणी नाही. का? योगी पुरुषाला निर्विकल्प समाधी प्राप्त झालाय. आणि निर्विकल्प समाधी कालच सांगितलं काय होतो श्लोक आहे पंचदशीमध्ये की असा जो निर्विकल्प समाधी मग्न जो पुरुष आहे तर त्या अमृतधारा सहस्रशः असा तो श्लोक आहे. तर निर्विकल्प समाधीमध्ये अनंत जन्माचे असणारे सगळे वासना संस्कार दग्ध होऊन जातात. कोणता आहे कैलास महाराज तो श्लोक? आमुना समाधीना असं काय तर. हा नाही तो वेगळा आहे. कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. म्हणजे योग्याच्या ठिकाणी कशाय दोष का नाही, तर जोपर्यंत मनुष्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव झाला नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये त्या चित्तामध्ये हे संस्कार असतात. कोणते? राग द्वेषाचे संस्कार असतात. आणि हे जर अनंत जन्माचे संस्कार दग्ध करायचे असेल तर त्याला उपाय निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये अनावृत्त निर्विशेष ब्रह्मानंदाचा जेव्हा त्याला व्यापक आनंदाची अनुभूती होते तेव्हा त्याला हे जे विषयानंद आहेत त्या विषयानंदाचं स्फुरण त्याच्या अंतःकरण वृत्तीवर समाधीतून उत्थान झाल्यावर अनुकूल विषय प्राप्त झाले तरी त्याला त्याच्याविषयी स्पृहा कधीही निर्माण होत नाही. म्हणून सांगतात की कशाय दोष योगाच्या ठिकाणी नाही. कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. आता या योगशास्त्रातलंच हे सगळं अष्टांग योग आपलं जे योगसूत्र आहे योगसूत्रातलं थोडंसं चिंतन सांगितलेलं आहे. कारण चित्ताच्या 5 भूमिका आहेत. क्षेपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता. त्या चित्ताच्या 5 भूमिका सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी पहिली आहे क्षिप्त, नंतर विक्षिप्त, मूढ, आपलं क्षिप्त, विक्षिप्त, मूढ आणि एकाग्र आणि निरोध अशा 5 भूमिका सांगतात. लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम जे दृढ अनात्मवासना तिला क्षेपता म्हणतात. पहिली क्षिप्त वृत्ती आहे. क्षिप्त वृत्तीमध्ये लोकवासना म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. नंतर देहवासना, आपला देह बरेच दिवस जगावा, निरोगी असावा, ही एक वासना. आणि शास्त्रवासना, आपल्याला भरपूर शास्त्र चिंतन घडावं, इतरांपेक्षा आपल्या ठिकाणी विद्वत्ता अधिक असावी. या 3 वासना आहेत. लोकवासना, देहवासना आणि जीवनमुक्ती विवेकामध्ये याचं पण सूक्ष्म भरपूर विवेचन केलेलं आहे. कालच सांगितलं की लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना ह्या कधी इत्यादी जो रजोगुणाचा परिणाम जर मनुष्याला लोकेशना असेल किंवा शरीरेशना असेल आणि शास्त्रेशना असेल तर हे सगळे लोक कोणते, हा कोणता गुण आहे कार्यकारी, त्यांच्यामध्ये रजोगुण कार्यकारी, सत्वगुण नाही. आणि त्यामुळे जी दृढ अनात्मवासना आणि त्याच्यामुळे आपल्याला दृढ माझं शास्त्राचं चिंतन झालं पाहिजे, माझा देहच जगला पाहिजे, लोकांमध्ये मला कीर्ती प्राप्त झालेच पाहिजे, हा रजोगुणाचा जो परिणाम आहे याला विक्षेप असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या या आत्मवासना आहे का, या सर्व अनात्मवासना आहे, सगळ्या अनात्म पदार्थ प्राप्तीच्या वासना आहे. शास्त्रवासना म्हणजे शब्द छल वगैरे करण्यासाठी केलेलं, देह सुद्धा अनात्मा, लोक सुद्धा अनात्मा आणि त्यांची वासना म्हणून ही अनात्म वासनाच काय होते, दृढ होते आणि तिला विक्षेप असं म्हणतात. की विक्षेपाची ही योगसूत्रानुसार केलेली परिभाषा आहे. आता निद्रा, आळस आदी तमोगुण परिणाम तिला मूढता म्हणतात. आता आपण लय पाहिला, निद्रा किंवा आळस किंवा ग्लानी हा कशाचा परिणाम आहे, तमोगुणाचा परिणाम आहे. मग रजोगुण चांगला की तमोगुण चांगला? रजोगुण चांगला की तमोगुण चांगला? विक्षेप चांगला की मूढता चांगली? दोन्ही अनात्माकडेच नेतात. दोन्ही काय, तो रजोगुण तर झोपलेला माणूस तरी अनावृत आनंदाचा अनुभव घेतो, याला तर आनंद नाही. रजसो दुःख येवचे, रजसाने काय होतं, दुःख. नाथ महाराज लिहिले पुढे चावीरा मागे लातीरा. तो घोडा जो आहे तो दुर्गुणी घोडा कोणता आहे, पुढे गेलं तर चावतो आणि मागं आलं तर लाथ मारतो, असा हा रजोगुणी घोडा आहे. म्हणून याच्यामध्ये मूढ अवस्थाही उपयोगाची नाही, ही काय समाधीच्या विरोधीच आहे. आणि म्हणजे रजोगुणाचा मनुष्य कथेत बसला तरी नसल्यासारखाच आहे, ऐक नाही. आणि तमोगुणाचा पुरुष तो थोडा श्रेष्ठ आहे का, तोही तसाच आहे. याची निदान अनात्माकार दृढ वासना तरी असते, याची आत्माकारही नाही आणि अनात्माकार नाही. पुरा अज्ञान, घन अज्ञान सुषुप्ती, ऐक नाही, असा तो असतो. म्हणून सांगतात निद्रा, आळस आदी तमोगुण परिणाम तिला मूढता म्हणतात. ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची
क्वचित बाह्य प्रवृत्ती होते त्यास विक्षेपता म्हणतात. ही पहिली झाली क्षेपता. ऐका, तिथे मी विक्षेप शब्द योजला बरं का, ते चुकीचं आहे. तिथं क्षेप म्हणे, कारण क्षिप्त आणि विक्षिप्त अशा चित्ताच्या दोन वेगवेगळ्या ह्या पाच भूमिकेमध्ये दोन विभाग वेगळे केलेले. पहिलं जे सांगितलं त्याला काय म्हणतात, क्षिप्त वृत्ती. आणि विक्षिप्त वृत्ती म्हणजे अभ्यास करताना कधी कधी वृत्ती आत्माकार होते तर कधी कधी बहिर्मुख होते, तिला म्हणतात की विक्षेपता. ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते त्यास विक्षेपता म्हणतात. क्षेपता म्हणजे कायम बाहेरचीच प्रवृत्ती असते, ध्यानाधिकामध्ये तिची प्रवृत्तीच नाही. याच्यामध्ये ध्यानाधिकामध्येच अधिक प्रवृत्ती आहे, पण कधी कधी वृत्ती काय होते, बहिर्मुख होते, त्याला विक्षेप असं म्हणतात. अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो त्यास एकाग्रता म्हणतात. आता एकाग्रतेची व्याख्या केली. असे निर्विकल्प समाधीमध्ये म्हणजे अष्टांग योगाचा जो समाधी आहे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोणती अवस्था आहे चित्ताची? चित्ताची निरुद्ध अवस्था आहे. कारण त्यांचं योगसूत्रच आहे योगच चित्तवृत्ती निरोध. हा त्यांनी चित्ताच्या म्हणजे अंतःकरण वृत्तीच्या निरोधाला योग असं म्हणतात. ऐके नाही, म्हणजे अंतःकरण वृत्ती कोणत्याच आकाराची होऊ द्यायची नाही. म्हणजे त्याला आपण परवा सांगितलं ना, एक वृत्ती येऊन गेली, दुसरी वृत्ती आली नाही, असा मधला जो असणारा वृत्ती संधी काल. आणि तो वृत्ती संधी कालामध्ये आता कोणती वृत्ती आहे का? नाही, मग त्या चित्तवृत्तीचा काय झालेला आहे, निरोध. याला ते काय म्हणतात, योग असं म्हणतात. अंतःकरणाचा निरोध नाही, अंतःकरणाच्या परिणाम असणाऱ्या वृत्तीचा निरोध, चित्तवृत्ती निरोध, हा याला योग म्हणतात. आता ही जर चित्तवृत्ती निरोधाची स्थिती आहे ती वेदांत श्रवणामध्ये चालेल का? याला चित्तवृत्तीचा निरोध चालेल का? मग क्षिप्त वृत्ती चालली का? याला विक्षिप्त चालते का? मूढ चालते का? निरुद्धाची चालते का? मग कोणती वृत्ती लागते? एकाग्र वृत्ती लागते. आणि एकाग्र वृत्ती हा योगशास्त्रामध्ये प्रतिबंध ठरवलेला आहे. एकाग्र वृत्ती असूनही चालणार नाही. जर एकाच वस्तूच्या आकाराची सारखी होणे हे मान्य नाही. ती वृत्ती काय झाली पाहिजे, निरुद्ध झाली पाहिजे, असं योगशास्त्राचं म्हणणं आहे. आता इथं एकाग्रता कशाला म्हणतात ही व्याख्या फार चांगली केली त्यांनी. ही कोणत्या तरी टीकेच्या आधाराने केलेली व्याख्या आहे. अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो. अंतःकरणाचा अतीत म्हणजे भूतकाळाचा आणि वर्तमानाचा दोन्हींचा आकार सारखा होतो, याला म्हणायचे एकाग्र. म्हणजे काय, अतीत म्हणजे गेलं, मागच्या वेळेला वृत्ती काय होती, ब्रह्माकार अतीत, आणि आता वर्तमानातही काय आहे, ब्रह्माकार. याचा माग जो परिणाम झाला तोच आता परिणाम. म्हणजे त्या वृत्तीला काय एकच आग्र म्हणजे एकच टोक आहे. भूतकाळ असू नाही तर भविष्यकाळ असू नाही तर वर्तमान काळ असू, ती वृत्ती पुन्हा पुन्हा तदाकार होते, त्याच आपल्या ध्येयाकार होते किंवा इष्ट असणारं जे ब्रह्म त्या ब्रह्माकार होते, म्हणून तिला म्हणायचं एकाग्र होते. म्हणजे वृत्तीचा जो अतीत म्हणजे भूतकाळातला आणि वर्तमान काळातला परिणाम जर समान असेल तर अशा अंतःकरण वृत्तीची जी स्थिती त्या स्थितीला एकाग्रता असं म्हणतात. चित्तवृत्ती एकाग्र झाली म्हणजे काय, मागचं आणि पुढचं अनुसंधान एकच ठेवणारी झाली. लक्षात आलं ना? अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो त्यास एकाग्रता म्हणतात. याचा अभिप्राय अंतःकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माचीच विषय करतो. म्हणजे अंतःकरणाचा सर्व परिणाम म्हणजे त्याला काय म्हणतात, अंतःकरणाच्या परिणामालाच वृत्ती असं म्हणतात. म्हणजे वृत्ती काय करते, सदा सर्वदा ब्रह्मालाच विषय करते. अतीत आणि वर्तमान परिणाम ब्रह्माकार होतो म्हणून समानाकार म्हटले. अतीत परिणामही काय ब्रह्माकार आणि वर्तमानही ब्रह्माकार, भविष्यातही ब्रह्माकार. मग आता चित्तवृत्ती काय झाली, एकाग्र. आमची वृत्ती एकाग्र झाली याचाच अर्थ वृत्ती जर एकच आहे, आग्र दिला, टोक कोणतं टोक आहे, ब्रह्म, लक्ष आहे की नाही. त्या एक उपनिषद आहे, कोणतं मला वाटतं कैवल्य उपनिषद. त्या कैवल्य उपनिषदामध्ये त्यांनी लिहिले की आपलं अंतःकरण वृत्ती, आपलं अंतःकरण हे धनुष्यस्थानी, त्या अंतःकरणाची वृत्ती बाण आहे, बरोबर ना. आणि त्याचं लक्ष काय आहे तर लक्ष म्हणजे प्रणव, ओंकारा संबंधाने लिहिलं. आणि त्या प्रणवाचं, प्रणव हे धनुष्य आहे आणि त्याला अंतःकरण वृत्ती हे काय, बाण आहे. आणि त्याचं लक्ष कोणतं आहे तर ब्रह्म, हे त्याचं ब्रह्मतल लक्ष्यम उच्यते, ब्रह्म त्याचं काय आहे, लक्ष आहे. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती एकाग्र कुठं होते, बाण कसा आपल्या लक्षाच्या दिशेने जातो त्याप्रमाणे अंतःकरणाचा झालेला जो परिणाम तो अतीत आणि वर्तमान समानाकार होतो, म्हणजे ब्रह्माकार होतो. ब्रह्म हे त्याचं लक्ष आहे असं सांगितलं. अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानाकार होतो त्यास एकाग्रता म्हणतात. याचा अभिप्राय अंतःकरणाचा सर्व परिणाम, अंतःकरणाचा सर्व परिणाम म्हणजे अंतःकरणाची प्रत्येक उत्पन्न होणारी वृत्ती ही
समाधीकाली ब्रह्माचीच विषय करते. म्हणजे वृत्ती समाधीकालात त्या वृत्तीचा प्रवाह ब्रह्माकारच होत राहतो, ब्रह्माच्याच दिशेने होत राहतो. म्हणजे वृत्ती ब्रह्माकाराकारित होते असं सांगतात. कोणत्या काळात? समाधी काळात. का वृत्ती नाही, वृत्तीचा अभाव आहे तिथं? वृत्तीचा अभाव आहे का त्रिपुटीचा अभाव आहे? का त्रिपुटीच्या ज्ञानाचा अभाव आहे? त्रिपुटीचा अभाव आहे. त्रिपुटीचा अभाव, कारण वृत्ती जी आहे आता सांगितलं ना, अद्वैत अवस्थान रूप समाधी आणि अद्वैत भावना रूप समाधी. अद्वैत भावना रूप समाधीमध्ये चित्तवृत्ती आहे आणि अद्वैत अवस्थान रूप समाधीमध्ये चित्ताचा स्वयंप्रकाश ब्रह्माच्या ठिकाणी लय झालेला आहे. किती तर त्यांनी उदाहरण दिलं ना, जसं तापलेल्या लोखंडावर पाणी टाकलं तर ते तत्काल त्या लोखंडाच्या अग्निरूप होऊन जातं, त्याचप्रमाणे ही वृत्ती जी आहे ती स्वयंप्रकाश ब्रह्मरूप होऊन जाते. तिला म्हणतात अद्वैत अवस्थाना रूप निर्विकल्प समाधी. आता त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. आता यांनी काय म्हटलेलं आहे, योगशास्त्राप्रमाणे हीच एकाग्रता अधिक वाढत गेली तर त्याच्यामध्ये काय होतं, ध्याता ध्यान आणि ध्येय हे सगळं एकाग्रतेमध्ये. ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी आहे की नाही? आहे. नंतर ती एकाग्रता अधिक सूक्ष्म ज्या वेळेला त्या स्वरूपाच्या ठिकाणी ती वृत्ती स्थिर होते त्यावेळेला एकाग्रतेचंही भान राहत नाही आणि त्या वृत्तीला निरुद्ध स्थिती असं म्हणतात. खरं तर चित्ताचा निरुद्ध याचा अर्थ वृत्ती अंतकरणाचा कोणताही परिणाम न होणं. एक वृत्ती निघून गेली का अंतकरणच नाही, वृत्ती नाही, एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही, अशी अंतकरण वृत्तीची जी मधली स्थिती तिला म्हणतात चित्ताचा निरोध असं म्हणतात. आणि यांनी लिहिलं की ही कधी होते तर एका अगोदर पहिले क्षिप्त होते, नंतर मूढ, नंतर विक्षिप्त, नंतर एकाग्र आणि शेवटी एकाग्रतेची जेव्हा वृद्धी म्हणजे एकाग्रता जेव्हा अधिक परिपक्व होते म्हणजे एकाग्रतेमधले जी काही त्रिपुटी जन्य असा दोष जातो त्यावेळेला फक्त जे अंतकरण वृत्तीची जी स्थिती आहे त्या एकाग्रतेच्या वृद्धीनं झालेली तिला चित्ताची निरुद्ध अवस्था किंवा चित्ताचा निरोध असं म्हणतात. त्या एकाग्रतेच्या वृद्धीस निरोधता म्हणतात. या अंतकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत. त्यात क्षिप्त आणि मूढ त्यात क्षिप्त आणि मूढ अंतकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही, विक्षिप्त अंतकरणाचा अधिकार आहे. आता 5 भूमिका सांगितल्या, या कशासाठी सांगितल्या तर समाधीमध्ये कोणकोणती विघ्न आहे आणि त्या विघ्नांचं कसं निवारण करावं याच्यासाठी सांगत असताना कशाय नावाच्या दोषाविषयीचं चिंतन चालू आहे. तर मग आता समाधीचा अधिकार कोणाला आहे तर समाधीचा अधिकार जो मूढ आणि क्षिप्त चित्ताचा पुरुष आहे म्हणजे ज्याची अंतकरणाची वृत्ती रजोगुणात्मक आहे किंवा तमोगुणात्मक आहे त्याला समाधीचा अधिकार नाही. राहता राहिला जो विक्षिप्त जो आहे तो विक्षिप्त पुरुष काय करतो त्याची वृत्ती कधी कधी बहिर्मुख होते म्हणजे याचा अर्थ बराच काळ अंतर्मुख होऊ शकते. तर या पुरुषाला समाधीचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे. अहो समाधीमध्ये तर एकाग्र आणि निरोधरूप अंतकरण असावे लागते. रागादी दोषरूप कशाय समाधीचे विघ्न आहे, मग विक्षिप्त अंतकरणात समाधीचा अधिकार कसा? तर त्याच्यामध्ये एक शंका केली की तुम्ही कदाचित म्हणाल की ज्याचं चित्त एकाग्र असेल किंवा ज्याचं चित्त निरुद्ध होत असेल त्याचाच समाधीमध्ये अधिकार आहे आणि तुम्ही काय म्हणता ज्या पुरुषाच्या ठिकाणी विक्षिप्तता आहे म्हणजे विक्षेपयुक्त चित्ताचा पुरुष त्याचाही समाधीमध्ये अधिकार आहे असं तुम्ही कदाचित शंका घ्याल. तर त्याचं उत्तर सांगतात. याचे समाधान असे की बाह्य किंवा अंतर जे रागाधिक ते क्षिप्त अंतकरणात असतात. ते त्याच्यामध्ये ते काय म्हणतात जर एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी रागाधिक असतील तर तो समाधीचा अधिकारी कसा? तर याविषयी शंकेचं समाधान ते असं करतात की बाह्य किंवा अंतर जे रागाधिक ते क्षिप्त अंतकरणात असतात. या रागादी जे कशा आहेत तर ते कोणत्या अंतकरणात आहे? क्षिप्त चित्ताच्या पुरुषाच्या अंतकरणात आहेत आणि त्या अंतकरणाचा समाधीविषयी अधिकार नाही हे खरे. परंतु पूर्वी अनेक जन्मात अनुभव केलेले जे बाह्यांतर रागद्वेष त्यांचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतकरणात संभवतात. आता ज्यांचं अंतकरण सध्या व्यवहारामध्ये रागद्वेषादी दोषाने ग्रस्त झालेले त्यांचा समाधीमध्ये अधिकार नाही. परंतु एखाद्या पुरुषाला पूर्वजन्मातले बाह्य किंवा आभ्यंतर अशा प्रकारचे कशाय रागादी आहेत आहे की नाही आणि जर फक्त त्याचे संस्कार आहेत संस्कार असून त्या संस्काराच्या विरोधी असं त्याचा निरोध करणं किंवा एकाग्रतेचा अभ्यास करणं असा एखादा पुरुष अभ्यास करू शकतो. कारण त्याने दिले काय सूत्रपाठ आहे का
की संस्कार जर एखादे संस्कार घालवायचे असेल तर त्याच्या विरोधी संस्काराने ते पूर्वीचे संस्कार जाऊ शकतात. अर्थात त्याचा ह्या योगाभ्यासामध्ये आपलं समाधीचा अभ्यास करण्यामध्ये त्याचा अधिकार आहे असं सांगतात. पूर्वी अनेक जन्मात केलेले बाह्यांतर रागद्वेष त्याचे सूक्ष्म संस्कार विक्षिप्त अंतःकरणात संभवतात. म्हणून केवळ रागद्वेषाचेच नाव कषाय नाही तर त्याच्या संस्काराचंही कषाय म्हणतात. केवळ रागद्वेष केला म्हणजे कषाय असं नाही. रागद्वेषाचे संस्कार जरी असले तरी त्यालाही काय म्हणतात, कषाय असं म्हणतात. संस्काराचा समाधीकाली अंतःकरण वृत्ती संभव आहे आणि रागद्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे. समाधी कालामध्ये जे पूर्व संस्कार आहे त्याचे रागद्वेषाचे तर समाधीमध्ये ते तसे त्याच्या ठिकाणी राहू शकतात. परंतु रागद्वेषाचा उद्भूत संस्कार समाधीच्या विरोधी आहे, अनुद्भूत नाही. ते संस्कार आहेत पण ते उद्भूत झालेले का? आता जेव्हा मी एखाद्यावर अगदी मारण्यासाठी जाईल तेव्हा तो संस्कार काय झालाय, रागद्वेषाचा उद्भूत झालेला आहे. मग तो संस्कार जर उद्भूत झाला तर तो मात्र समाधीच्या विरोधी आहे. अनुद्भूत असणारा जो संस्कार आहे तो समाधीच्या विरोधी नाही आणि असा अनुभूत संस्कार समाधीचा अभ्यास करण्याच्या ठिकाणी राहू शकतो. म्हणून हा जो बाह्य अभ्यंतर कषाय आहे तर तो त्याच्या संस्कार रूपाने राहिलेला असल्यामुळे तो त्या समाधीच्या विरोधी नाही. समाधीमध्ये प्रवृत्त जो योगी त्याचे रागद्वेष संस्कार उद्भूत होतील तर विषयाच्या दोष दर्शनाने त्याचा प्रतिबंध करावा. आता ते म्हणतात समाधीमध्ये प्रवृत्त झाला आणि कधी असा प्रसंग आला की एखादा समाधी करण्यात प्रवृत्त झालेल्या पुरुषाचे रागद्वेष उद्भूत होतील, अशा प्रकारचा एखादा प्रसंग निर्माण झाला तर त्यांनी काय करावं की रागद्वेष कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनम य वैरिणम. अरे माझ्या या समाधीच्या मार्गामधले हे दोन काय आहेत, शत्रू आहेत असं म्हणावं. म्हणजे त्यांच्याविषयी कामाने कोणाचं नुकसान झालं, क्रोधाने कोणाचं नुकसान झालं, रागद्वेषाने कोणाची हानी झाली असं त्याच्यातलं दोष दर्शन करावं. म्हणजे मग तो पुन्हा एकाग्र होऊन समाधीचा अभ्यास करू शकतो. विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन रागादी उद्भूत संस्काराने ब्रह्माशी विषय न करता स्तब्ध राहते त्यास कषाय म्हणतात. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन सहित योगाच्या प्रयत्नाने कषायाची निवृत्ती होते. आता काय आहे, यांनी फक्त 2 पानामध्येच हे सगळं योगसूत्र गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये अनेक शंका येऊ शकतात. त्या अनेक शंकाचं बरंच समाधान आहे आणि हा विषय उपयुक्त पण आहे. परंतु साधारण ग्रंथामध्ये जेवढा सांगितला तर तेवढा समजून घ्यायचा. ते सांगतात आता विक्षेप आणि कषाय याच्यामध्ये काय फरक आहे. एक तुम्ही काय कषाय सांगितला आणि त्या कषायामध्येच विक्षेप सांगितला की नाही, तर ते कषायामध्ये विक्षेप सांगितला तर रागादी दोषाला कषाय असं म्हणतात, बरोबर ना. आणि विक्षेप तरी काय आहे, रजोगुणाच्या वृत्तीचा काय आहे परिणाम असं सांगितलं. तेव्हा विक्षेप आणि कषाय याच्यामध्ये काय फरक आहे ते थोडं सांगतात, भेद काय आहे ते सांगतात. विक्षेप आणि कषाय यात असा भेद आहे की बाह्य विषयाकार वृत्तीस विक्षेप म्हणतात. विक्षेप म्हणलं म्हणजे वृत्ती काय बाहेर फेकली जाते, क्षिप्त येते म्हणजे बाहेर फेकलं जाणं. विशेषेन बहितः क्षिप्यते ना, विशेष करून बाहेर जे टाकली जाते त्याला म्हणतात विक्षेप. म्हणजे आता तो वृत्ती काय होते विक्षेपामध्ये बाहेर असणाऱ्या विषयाच्या आकाराची होते आणि प्रयत्नाने अंतर्मुख वृत्ती होऊन. आणि समजा आपण प्रयत्न केला बहिर्मुख होत असताना त्या विषयांच्या ठिकाणी काय केलं, दोष दर्शन वगैरे केलं आणि वृत्ती अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला तरी रागादी उद्भूत संस्काराने ब्रह्माशी विषय न करता स्तब्ध राहते. मग आपण प्रयत्नाने जरी विक्षेपामध्ये वृत्ती अंतर्मुख करायचा प्रयत्न केला तरी त्या विषयाचे असणारे रागादी जे संस्कार आहे ते संस्कार काय करतात, ते संस्कार वृत्ती आत्माकार किंवा ब्रह्माकार होऊ देत नाही. मग ती वृत्ती अशी स्तब्ध राहते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्तब्ध राहते म्हणजे ती कार्यकारी राहत नाही. त्याला स्वामी महाराज ठप्प वृत्ती काय राहते, ठप्प राहते. तिला काय म्हणायचं, कषाय असं म्हणतात, त्यास कषाय म्हणतात. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन सहित योगाच्या प्रयत्नाने कषायाची निवृत्ती करावी. मग आता जर कषायाची निवृत्ती करायची असेल म्हणजे आपल्याला काय वृत्ती तर काय एक तर राग द्वेषाच्या योगाने वृत्ती बहिर्मुख होते. बहिर्मुख वृत्तीचा निरोध केला तर ती वृत्ती स्तब्ध होते. हा याला काय म्हणायचं, कषाय. यालाच काय म्हणतात, कषाय. आता ह्या कषायाची निवृत्ती करायला काय साधन आहे. अशा वेळेला ह्या विषयाच्या ठिकाणी असणारे जे दोष, त्याच्या ठिकाणी असणारे अनित्यत्व, त्याच्या ठिकाणी असणारं पारतंत्र्यत्व, नंतर त्याच्या ठिकाणी असणारं मिथ्यात्व, बरोबर ना. एक तर भोक्त्याचं
जाणं किंवा त्या भोगाचं जाणं हे निश्चित आहे. अशा प्रकारचे जर आपण त्याच्या दोषाचं चिंतन केलं तर ह्या कशाही दोषाची निवृत्ती होते. काय नाही मग त्या वृत्तीचं ठप्पता किंवा स्तब्धता म्हणजे त्या श्यामृगाने आपल्या वाळवंटात तोच बसल्यासारखी. याचा अर्थ त्याला यथार्थ पदार्थाचं ज्ञान झालंय का? स्तब्ध म्हणजे ती जवळजवळ ती मूढ झाल्यासारखीच होती, तिला काही सुचत नाही. अशा प्रकारची असणारी वृत्ती. स्तब्ध म्हणजे अंतर बहिर्मुखतेकडून आटोपले पण आतमध्ये तर असणाऱ्या आत्म्याच्या आकाराची तर होत नाही. अशा वेळेला ती वृत्तीची जी स्थिती आहे तिला म्हणायचं स्तब्धता. म्हणजे जशी मूर्छा अवस्था येते ना, स्तब्धता म्हणजे मूर्छा अवस्था. एखादा मनुष्याला एकदम जोरात कानशिलात मारल्यावर तो पडतो खाली. आता तिला सुषुप्ती म्हणता येईल का? जागृती म्हणता येईल का? स्वप्न म्हणता येईल का? समाधी म्हणता येईल का? अशा वेळेला बरं त्या वृत्तीमध्ये काय व्यग्रता आहे, ज्याच्यामध्ये वृत्ती व्यग्र असते त्याला मूर्छा म्हणतात. सुषुप्तीतून जागा झालेला मनुष्य काय म्हणतो, मला काहीच कळलं नाही. समाधीतून झालेला काय म्हणतो, मला काहीच कळलं नाही. आणि मूर्छेमधला सुद्धा काय म्हणतो, मला काहीच कळलं नाही. पण जी वृत्ती समाधीची आहे ती वृत्ती सुषुप्तीची आहे का? आणि जी वृत्ती सुषुप्ती समाधीमध्ये ती स्थिती वृत्तीची मूर्छेमध्ये आहे का? ती व्यग्र अवस्था म्हणजे अत्यंत दुःखाची पराकोटी झाली असताना ती सहन न झाल्याने चित्ताची होणारी जी स्तब्धता त्याला मूर्छा असं म्हणतो. आणि इथे याला कषाय असं म्हणतात. याच्यामध्ये वस्तूचं ज्ञान झाले का? त्याला बाहेरच्या पण झालं नाही आणि आतल्या पण झालं नाही अशी स्थिती. आणि वृत्ती संधी काल ज्याला आपण म्हणतो, एक आकाराची वृत्ती झाली होऊन गेलेली आणि दुसऱ्या आकाराची वृत्ती झाली नाही, आता निर्वृत्तिक ज्याला तुष्णी स्थिती म्हणतात. ही तुष्णी अवस्था म्हणजे ही स्तब्ध अवस्था किंवा ही याची स्थिती सांगितलेली नाही. ठीक आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन सहित योगाच्या प्रयत्नाने कषायाची निवृत्ती होते. कषाय निवृत्त करायचं साधन आहे दोष दर्शन. विषयांच्या ठिकाणी दोष दर्शन. आता